मोबाईलच्या अतिरेकी वापराचा काय परिणाम होतो याविषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून मुलांमध्ये काही ठराविक गोष्टी असतात ज्या जास्ती जाणवतात. जाणं नाहीये मुलांचं. कंटिन्युअसली मोबाईल हातात असल्यामुळे तुम्ही मोबाईलवरच कंटिन्युअसली गेम खेळता, बाहेर ओपन ग्राउंड मध्ये, फ्रेश एअर मध्ये, फ्रेश सनलाईट मध्ये जात नाहीत, एक्झर्ट होत. त्यामुळे सगळ्यात महत्वाची प्रॉब्लेम्स आजकाल बघायला मिळते लहान मुलांमध्ये येणारी ओबेसिटी. फॅमिली टाइमच्या वेळेला मोबाईल हा नाही आला पाहिजे, किंवा आई वडिलांना शांतता हवी असते म्हणून ते मोबाईल देऊन टाकतात. तू तुझं खेळ बाबा, मला काही डिस्टर्ब करू नको. थोडंसं त्याला कुठेतरी लिमिटेशन्स दिले पाहिजे. सगळ्यात महत्वाचं स्क्रीन टाइम हा कमी करायलाच हवाय. आता कसं कमी करायचं त्याच्यामध्ये मी काही उपाय तुम्हाला सांगितले, मी फॉलो करायचा प्रयत्न करा. मी 20-20-20 रूल हा इतका महत्वाचा आणि इतका सिंपल रूल आहे की हा प्रत्येकाने फॉलो करणं गरजेचं आहे. सप्रेम नमस्कार. या माझ्या YouTube चॅनलवर मी जयंत सहस्रबुद्धे आपल्या सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, आपल्याला माहीतच आहे की आजकालचं जग हे डिजिटलाइज झालेलं आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि उपकरणांचा वापर करणं हे रोजच्या जीवनामध्ये आवश्यक आहे. त्यातच उपकरण म्हणजे मोबाईल, आणि मोबाईलचा वापर हा आता लहान मुलांच्या अभ्यासापासून ते अगदी आजी आजोबांच्या करमणुकीचं साधन म्हणून अगदी सर्रास होताना आपण बघतो. पण ह्याच मोबाईलचा जेव्हा अतिरेकी वापर व्हायला सुरुवात होते तेव्हा त्याचे दुष्परिणाम मात्र आपल्याला निश्चितच भोगावे लागतात. आज या विषयाकडे आपण नेत्ररोग तज्ज्ञांच्या दृष्टीतून बघणार आहोत. या विषयावर चर्चा करण्याकरता आणि मार्गदर्शन घेण्याकरता ज्या तज्ज्ञांना मी आज आमंत्रित केलंय त्यांची आधी तुमच्याशी ओळख करून देतो. डॉक्टर सौ अबोली बैजल, नमस्कार. नमस्कार. डॉक्टर अबोली बैजल ह्या पुण्यामधील बावधन या परिसरामध्ये गेल्या 19 वर्षापासून नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करत आहेत. या दीर्घ कालावधीमध्ये त्यांना अर्थातच वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट्स बघायला मिळाले आणि बरेचसे अनुभव त्यांना आले. आज त्याविषयी ते आपल्याला सांगणार तर आहेतच, पण या मोबाईलच्या अतिरेकी वापराचा फक्त दृष्टीवरच नाही तर मानसिक, नातेसंबंधांवर आणि शरीरावर ओव्हरऑल काय परिणाम होतो याविषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. डॉक्टर, अशा अतिरेकी वापरामुळे मोबाईलच्या ज्या समस्या पेशंट्सना येतात, असे साधारण किती पेशंट तुमच्या रोजच्या ओपीडी मध्ये येतात? मोबाईल आणि इतर स्क्रीन अशी संबंधित जे काही कंप्लेंट्स घेऊन येणारे पेशंट्स आहेत आमच्याकडे, ते काही वर्षांपूर्वी फार कमी प्रमाण असायचं ह्यांचं. साधारण 100तनं एक 10-15 पेशंट्स अशा कंप्लेंट्स घेऊन यायचे आमच्याकडे. पण सध्या गेल्या काही एक 5-6 वर्षात म्हणा किंवा पोस्ट कोविड आपण म्हणूयात, ही संख्या बऱ्यापैकी वाढलेली आहे. सो आता जर तुम्ही मला विचारलं तर 100तनं अगदी 75 ते 80 लोक आपल्याला ह्या कंप्लेंट्सनी रोज आलेली दिसतात. हे जे पेशंट्स येतात त्यांच्या साधारण काय समस्या असतात किंवा काय सिम्पटम्स घेऊन तुमच्याकडे ते येतात? पेशंट्सचे जे काही कंप्लेंट्स असतात किंवा ज्या समस्या घेऊन ते आमच्याकडे येतात त्या फार व्हेरिड असतात. अगदी साध्यातली साधी म्हणजे डोळ्यांची आग होणे, डोळे चुरचुरणे किंवा डोळ्यांना थकवा येणे, डोळे कोरडे पडणे, पाणी जास्त येणे, हेडेक म्हणजे खूप कॉमन, सगळ्यात कॉमन कंप्लेंट बऱ्याच वेळा येते की लोक डोकेदुखीची कंप्लेंट घेऊन आमच्याकडे येतात. आणि दुसरी म्हणजे की तुम्हाला लाईट सेन्सिटिव्हिटी, लाईट सहन होत नाही किंवा ब्राईट वाटते, अशा सगळ्या. आणि स्लीप डिस्टर्बन्स हा एक फार मोठा आहे. आणि असे सांगत पण येतात लोक आमच्याकडे की आम्हाला सध्या झोप लागत नाही, डोळे चुरचुरतात म्हणून, डोळे थकलेले असतात, थकवा जाणवतो पण झोप येत नाही. असे सगळे ह्या मिक्स्ड कंप्लेंट्स येतात आपल्याकडे. ह्या कंप्लेंट्स घेऊन येणारे जे पेशंट असतात ते अशा कुठला स्पेसिफिक वयोगट आहे की ज्याच्यामध्ये या कंप्लेंट जास्त येतात? खरं तर सगळा वयोगट म्हणजे अगदी लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत ह्या सगळ्या कंप्लेंट्स घेऊन लोक येतातच आमच्याकडे. पण हो, लहान मुलांमध्ये काही ठराविक गोष्टी असतात ज्या जास्ती जाणवतात. तसेच वेगळ्या एज ग्रुप म्हणजे मोठ्या एज ग्रुपमध्ये ह्या कंप्लेंट्सचा जो काही परिणाम असतो हा थोडासा वेगळा जाणवतो. पण विचार तर साधारण सगळेच एज ग्रुप्स यामध्ये मोडतात. या समस्या ज्या असतात किंवा आपण सिम्पटम्स ज्याला तुम्ही आता सांगितले, हे तात्पुरते असतात का त्याचा दीर्घकालीन पण काही परिणाम पेशंटच्या डोळ्यांवर होतो? या संदर्भात मी तुम्हाला थोडंसं सायंटिफिकली काही गोष्टी एक्सप्लेन करून सांगते, कारण या सगळ्या गोष्टींवर सध्या रिसर्च खूप चालू आहे, कारण हे सगळं नवीन नवीन होत चाललंय.
पण ह्याला आधी म्हणजे आधी नव्हतं का हे प्रॉब्लेम्स, तर ही अशी काही कंप्लेंट्स आधी पण असायचे. आता वाढली आहेत, प्रमाण खूप वाढलं आहे. म्हणून आपण त्याच्यावर थोडंसं बारकाईने जर विचार केला किंवा रिसर्चच्या दृष्टीने जर विचार केला, तर मी असं समजून सांगेन की एखादं मूल, म्हणजे आपण आधी लहान मुलांचं जर बघितलं तर एखादं मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा एक स्पेसिफिक त्याची हाईट, वेट, साईज ही सगळी असते. आता हळूहळू ग्रोथ हॉर्मोन्स जसे काम करतात तसे त्या मुलाची वाढ सुरू होते. याच्यामध्ये डोळा सुद्धा हा एक ऑर्गन आहे, तो सुद्धा वाढतो. सो साधारण मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा एक त्याला थोडासा अगदी किंचित प्लस नंबर हा असतो बऱ्याच मुलांना, किंवा असायला डोळ्याची एक छोटी साईज असते. ग्रोथ हॉर्मोन्सच्या वेळेला ही डोळ्याची साईज आपली वाढते. अगदी मिलीमीटर्स मध्ये असतं हे काही फार मोठी हे नाही. पण जेव्हा ती साईज वाढते तेव्हा ती एका ग्रोथ फॅक्टर जेव्हा आपले वाढायचे काम करायचे थांबतात त्यावेळेला ती एक स्पेसिफिक आयडियल साईज जेव्हा येते डोळ्याची, त्यावेळेला इमेट्रोपिया म्हणजे नंबर नसणे, डोळा व्यवस्थित आहे त्याला कुठलाही नंबर नाही अशी जेव्हा स्थिती असते डोळ्याची त्याला आपण इमेट्रोपिया म्हणतो. पण साधारण आता मोबाईलच्या वापरामुळे लहानपणीच मोबाईल द्यायला लागलोय आपण. अगदी जन्माला आलेल्या मुलाला जेवण भरवण्यापासून वगैरे आपण मोबाईल देतो. मोबाईलमुळे काय होतंय, खूप जवळ स्क्रीन असते आणि इंटेन्स फोकस, म्हणजे तुम्ही लिटरली त्याच्याकडे असे टक लावून ज्याला म्हणतो तसे बघत असतात. अशा वेळेला इंटेन्स फोकसमुळे तुमचे जे मसल्स आहेत ते खूप स्ट्रेन होतात आणि त्याच्यानी डोळ्याचा जो शेप आहे हा थोडासा डेव्हलपमेंटल स्टेजमध्ये असल्यामुळे, वाढ चालू असल्यामुळे इलॉंगेट होतो, नॉर्मल पेक्षा थोडासा लांब होतो तो. आणि म्हणून ह्या मुलांमध्ये मायोपिया म्हणजे आजकाल जो सगळा मोठा विषय चालला की या सगळ्या गोष्टींमुळे मुलांना खूप लवकर चष्मे लागायला सुरुवात झाली आहे. सो मायोपिया म्हणजे नियर साइटेडनेस हा प्रॉब्लेम सगळ्यात मोठा, इट इज बिकमिंग लाईक अ ग्लोबल प्रॉब्लेम आजकाल मोबाईलमुळे, असं सगळं आहे. हा सगळ्यात महत्वाचा. याच्या व्यतिरिक्त डोळ्यांचे मसल्स थकणे किंवा त्यांच्यामध्ये एक विकनेस डेव्हलप होतो की ज्याच्यामुळे मुलांना कॉन्सन्ट्रेशन करता येत नाही, कॉन्व्हर्जन्स विकनेस म्हणतो आम्ही त्याला. थोड्या वेळाने मग ते जे डोळे कोरडे पडतात, चुरचुरतात, डोळे चोळायला लागलो की समोरचा जो आपला नेत्रपटल असतो ज्याला आपण कॉर्निया म्हणतो तो ड्राय होणं, त्याचे काही इश्यूज तयार होऊ शकतात. आणि हे सगळा जो पॅटर्न आहे ह्याच्यामध्ये आता हे लहान मुलांमध्ये डेव्हलपमेंट, हेच प्रॉब्लेम जेव्हा आपण मोठ्या माणसांमध्ये बघतो. मोठ्या माणसांमध्ये एक ग्रोथ हॉर्मोन्स शिवाय की 18 वर्षानंतर आपले ग्रोथ हॉर्मोन्स थांबतात की त्यानंतर नंबर येणार आहे का मला 20 वर्षानंतर? नाही. लहान मुलांमध्ये नंबर येऊ शकतो पण मोठ्यांमध्ये पण बाकी इतर गोष्टी म्हणजे आय फटीग आहे, बर्निंग सेन्सेशन, स्टिंगिंग सेन्सेशन, सारखे दुसरे काही थकवा येणे, हेडेक होणे, हे सगळे सिम्पटम्स मग मोठ्यांमध्ये खूप जास्ती प्रमाणात दिसतात. लहान मुलांमध्ये काळजी घेण्यामागचं कारण हेच असतं की डेव्हलपमेंट नाजूक असतात सगळे मसल्स, वाढ चालू असते, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये आपण थोडंसं काळजीपूर्वक ह्या गोष्टी बघायला हव्यात. याच्यामध्ये जसं तुम्ही म्हणालात की लहान मुलांचा तुम्ही एज ग्रुप आपण म्हणू तो कव्हर केला, मोठ्या माणसांचं. आजकाल मी बघितलं की आजी आजोबांचं पण करमणुकीचं साधन म्हणून ते मोबाईल वापरतात आणि 7-7, 8-8 तास ते मोबाईल वापरला जातो. तर या सगळ्यांसाठी एक ट्रीटमेंटचा जर आपण विचार केला, उपचार पद्धती आपण ज्याला म्हणू, तर त्याच्यामध्ये तुम्ही कसं गायडन्स द्याल? याच्यामध्ये आपण एक भाग थोडासा अजून बघूयात की काय होतं मोबाईल बघितल्याने, काय होतं. आता स्क्रीन्स आहेत, जसं कम्प्युटर स्क्रीन आहे, मी टीव्ही बघते, मी कम्प्युटर बघते किंवा मी मोबाईल बघते. एक अगदी साधारण असं आहे की मी टीव्ही जेव्हा बघते तेव्हा थोडासा तो आपल्यापासून एक 10 फुटावर असतो, बरोबर. आपले डोळे सरळ असतात, स्ट्रेट असतात, मसल्स त्यावेळेला रिलॅक्स पोझिशन मध्ये असतात. जसं जसं तुम्ही जवळ येता, सो यू कम नियरर टू युअर आईज, आपले डोळ्याचे मसल्स कॉन्व्हर्ज व्हायला लागतात किंवा ते काम करायला लागतात, जवळच्या फोकससाठी ते काम करतात. अशा वेळेला जितकी तुमची स्क्रीन जवळ आहे तितके तुमच्या डोळ्यांवर येणारा ताण हा वाढतो. लहान मुलांमध्ये, मोठ्यांमध्ये, सगळ्यांमध्ये हे तसंच आहे. आणि जेव्हा तुम्ही तासनतास स्क्रीनवर काम करता त्यावेळेला एकतर हा मसल फटीगचा पार्ट आहे, प्लस त्याच्या पलीकडे ब्लू लाईट इमिशन जे असतं स्क्रीन्स मधनं, त्याच्याशिवाय थोडासा हा साईड इफेक्ट्स आपण म्हणूयात. आता त्याच्यावरही बऱ्याच लोकांचं दुमत असतं की त्रास होतो की नाही होतो, पण आपण होतो ह्या प्रश्नाकडे जर वळालो तर आपल्याला दिसून येईल की ब्लू लाईटमुळे आपल्या ज्या डोळ्यांवरचे जे काही सेल्स असतात, जे आपला रेटिना म्हणजे आपला डोळा आहे, जी काही लाईट आपल्या डोळ्यांमध्ये जाते ती मागे रेटिनावर पडते. ती रेटिनामध्ये हे सगळे ऍब्झॉर्ब करणारे सेल्स असतात. अगदी डिटेलमध्ये म्हणजे दिवसा आपण जेव्हा बघतो त्यावेळेला आपल्याला सगळ्या गोष्टी रंगीत दिसतात, रात्री आपल्याला त्या ग्रे आणि ब्लॅक शेड मध्ये दिसतात. सो आपल्या दिवसाच्या ह्याच्यामध्ये ज्या सेल्स काम करतात त्याला आपण
कोन्स म्हणतो, विच शोज अस कलर्स, हे सगळं ते ब्लू लाईट ऍब्झॉर्ब करतात. जेव्हा ब्लू लाईट ऍब्झॉर्ब होते त्यावेळेला आपल्या शरीरामधलं मेलाटोनिन नावाचं जे काही एक हॉर्मोन आहे ते सप्रेस होतं. सप्रेस झाल्यामुळे आपण अलर्ट असतो, दिवसा आपण अलर्ट असतो. सो हे सप्रेस होतं आणि रात्री म्हणजे आपण जेव्हा झोपायची वेळ किंवा संध्याकाळ होते, जेव्हा लाईट्स कमी होतात त्यावेळेला ही सगळी कामं कमी होतात आणि आपलं मेलाटोनिन सिक्रेशन चालू होतं. दॅट इज हाऊ इन अ ह्युमन बीइंग एक सर्कॅडियम रिदम असतो. हा नॅचरल रिदम आहे की दिवसा तुम्ही जागे असता, अलर्ट असता आणि रात्रीच्या वेळेला तुम्हाला झोप आली पाहिजे किंवा तो तुमचा रेस्टिंग पिरियड असतो. आता ह्या सगळ्या मोबाईलमध्ये रात्र आपण जेव्हा उशिरापर्यंत बघत असतो ते लाईट कंटिन्युअसली आपल्या डोळ्यावर पडत असतं. सो तुमचं मेलाटोनिन हे सप्रेस होत राहतं, त्याच्यामुळे तुमची स्लीप सायकल डिस्टर्ब होते. सो हा जो सगळा काही पॅटर्न आहे हा काही अलीकडच्या काही काळामध्ये हा प्रॉब्लेमॅटिक का झालाय, कारण लोक त्याच्यामुळे रात्री नीट झोपत नाहीत, सकाळी उशिरा उठतात, सगळा तो रिदम चेंज होत गेलाय. सो हे लहान मुलांमध्ये होतं, आपल्यासारख्या लोकांमध्ये होतं, वयोवृद्धांमुळे होतं. तुम्ही करमणुकीचं साधन म्हणून पण बघता, पण त्याच्यामुळे आपल्या हेल्थवर, आपल्या जनरल हेल्थवर, आपल्या डोळ्यांवर काय परिणाम होतात हे समजून घेऊन त्याचा वापर आपण करायला हवा. एवढे सगळे डिटेल्स तुम्ही सांगितले हे खरोखरच माहित नव्हते. लोक एवढंच फक्त म्हणतात की मोबाईल अति वापरायला नको किंवा कधी कधी हसण्यावरी देतात की ठीक आहे काय एखाद्या दिवशी फार तर डोळे दुखतील, पण एवढे सगळं गांभीर्य त्या विषयाचं आहे हे आज आपल्या प्रेक्षकांसमोर खरंच मांडणं गरजेचं होतं. फक्त दृष्टीवरच नाही तर तुम्ही मला म्हणालात मागे एकदा की या मोबाईलच्या अतिरेकी वापराचे मनावर, शरीराच्या इतर भागांवर आणि आपल्या नातेसंबंधांवर सुद्धा त्याचे दुष्परिणाम होतात. तर त्याविषयी काही थोडं मार्गदर्शन याबद्दल ॲज अ डॉक्टर म्हणून मी तुम्हाला असं सांगेन की जेव्हा आमच्याकडे पेशंट येतात म्हणजे लहान आणि वृद्ध किंवा कुठल्याही एज ग्रुपचे, आम्हाला त्यावेळेला एक होलिस्टिक अप्रोच ठेवायला लागतो. आपल्याला होलिस्टिक अप्रोच म्हणजे काय करावं लागतं की माझ्याकडे आलेल्या पेशंटनी मला फक्त डोळ्याची कंप्लेंट सांगितली आहे, पण मी फक्त तेवढंच नाही बघू शकत. मला त्या डोळ्याच्या कंप्लेंटमध्ये का त्रास होतोय, मग ह्या मुलाचा वापर जास्ती होतोय का मोबाईलचा, कोणत्या वेळेला जास्ती होतोय, काय त्याच्यामध्ये स्वभावामध्ये त्याच्यामुळे बदल होत आहेत, आई वडिलांचं ऐकत नाही. त्याच्यामुळे ऍज अ डॉक्टर आम्हाला हा सगळा अप्रोच घेऊन त्यांना सगळं समजून सांगायला लागतं. मी तुम्हाला म्हटलं तसं की नुसतं डॉक्टर म्हणण्यापेक्षा एक काउन्सिलर म्हणून आम्हाला त्यांच्याकडे बघायला लागतं. डॉक्टर म्हणून आम्ही डोळे तपासून नंबर देणं, ड्रॉप देणं हे झालं, पण समजावून सांगणं की हे का केलं नाही पाहिजे किंवा काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे हे समजून जेव्हा आम्ही सांगतो त्यावेळेला त्याचा खूप फरक पडतो. आता छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण बघूयात की जेव्हा आपण फिजिकल काही एलिमेंट्स मी तुम्हाला सांगते की आपण जेव्हा मोबाईल किंवा कुठली टॅब्स घेऊन बसतात लोक, थोड्या वेळ आपण स्ट्रेट बसतो. म्हणजे सुरुवातीला मी म्हणणार की अरे जरा सरळ बस, हा हळूहळू आपली पोश्चर चुकायला लागते, आपण पाठीत बाक यायला लागतो, आपले शोल्डर्स पुढे ड्रूप व्हायला लागतात, मानेचा स्ट्रेन म्हणजे आपण असं बघायला बरे आजकाल तर असेच दिसतात आपल्याला सगळे लोक. सो ह्या ज्या सगळ्या चेंजेस आहेत ह्या तुमच्या फिजिकल एलिमेंटमध्ये येतात की पोश्चरच तुमचं चुकतंय आणि त्यामुळे होणारे इतर काही स्ट्रेन्स असतात. या पलीकडे बाहेर जाणं नाहीये मुलांचं, कंटिन्युअसली मोबाईल हातात असल्यामुळे तुम्ही मोबाईलवरच कंटिन्युअसली गेम खेळता, बाहेर ओपन ग्राउंडमध्ये, फ्रेश एअरमध्ये, फ्रेश सनलाईटमध्ये जात नाहीत, एक्झर्ट होत नाही. त्यामुळे सगळ्यात महत्वाची प्रॉब्लेम्स आजकाल बघायला मिळते लहान मुलांमध्ये येणारी ओबेसिटी. ओबेसिटी हा प्रकार आपल्या वेळेला मला आठवत नाही की खूप लहान मुलांमध्ये असायचं, काटक असायची सगळी मुलं बऱ्यापैकी, एखाद दुसरा असेल पण आता ही संख्या खूप वाढली आहे की छोटी छोटी मुलं येतात आपल्याकडे जी बऱ्यापैकी ओबीज असतात, कारण फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी झाली आहे मुलांची. या व्यतिरिक्त आपण थोडंसं न्यूरोलॉजिकल फॅक्टर्स जर बघितले की ज्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की मेंटल फटीग असतो, कारण कॉन्स्टंटली तुम्ही मोबाईलवर रील्स बघत असता. सो आपण जेव्हा स्क्रोल, आम्ही त्याला स्क्रोलिंग म्हणतो, की स्क्रोल कंटिन्युअसली करत राहता, नवीन नवीन इन्फॉर्मेशन तुमच्या ब्रेनला सारखी मिळतीये. मे बी त्याची खूप गरज पण नसते, जेवढ्या महत्वाच्या गोष्टी आहेत, जेवढ्या मला गरजेच्या आहेत त्या मी घेणारच आहे, पण त्या व्यतिरिक्त आपण बरंच काही बघत राहतो, ज्याच्यामुळे मेंटल ओव्हरलोड, मेंटल फटीग ह्या सगळ्या गोष्टी होतात. कंटिन्युअसली तुमच्या डोक्यामध्ये काही ना काही विचार चालू असतात, कन्फ्युजन तयार होतं, तुम्हाला तुमची जी काही थिंकिंग कपॅसिटी आहे ती थोडीशी कमी होते, आणि कारण सगळं रेडीमेड मिळतंय तुम्हाला, काय तुम्ही विचार करून डिसिजन मेकिंग कपॅसिटी, ज्याला ह्या सगळ्या ज्या काही कन्फ्युजन डिसऑर्डर्स आहेत ह्या सगळ्या ह्या ओव्हरलोडमुळे आपल्याला बघायला मिळते. न्यूरोलॉजिकली हे झालं, हेडेक त्यातलाच एक पार्ट आहे, कारण लाईट इंड्यूस मायग्रेन्स आजकाल खूप कॉमन आहेत. आणि या सगळ्यानंतर आपण सगळी
सोशल फॅक्टर जर तुम्ही मला विचारलात, तर सोशल फॅक्टरमध्ये असं झालं की फेस टू फेस कम्युनिकेशन. मी आज तुमच्याकडे बघून बोलतेय, मी कोणाकडे तरी बघून बोलते. सो दॅट हॅज अ व्हेरी मिनिंगफुल कॉन्व्हर्सेशन. या सगळ्या संभाषणामध्ये मला समोरचा काय म्हणतोय, मला काय सांगायचं हे समजणं सोपं असतं. बिकॉज यू कॅन रीड द फेस, यू कॅन सी इन टू द आईज अँड टॉक. असं खूप कमी झालंय आजकाल. सगळेजण असे चालू असतात त्यांचं. मग आता ह्या सगळ्या टेक्स्टिंग मेथडमध्ये काय होतं, मी तुम्हाला मेसेज पाठवला, तुम्ही मला मेसेज पाठवला, तुमच्या मेसेजचा मी काय अर्थ घ्यायचा, आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मला जे काही हानिकारक वाटतं त्या आहेत त्या व्हॉट्सअपवरच्या इमोजीज. इमोजीज म्हणजे मी 4 हार्ट पाठवले किंवा मी 4 काहीतरी काळजीच्या हे पाठवल्या, त्याचा अर्थ समोरच्या व्यक्तींचा पर्स्पेक्टिव्ह आपल्याला माहित नसतो. मला जे म्हणायचं आहे ते आणि तुम्हाला काय समजलं आहे ह्याच्यामध्ये खूप तफावत निर्माण होते, मिसअंडरस्टँडिंग डेव्हलप होतात, आणि हे सगळ्यांमध्येच होऊ शकतं. त्याच्यामुळे रिलेशन्समध्ये स्ट्रेन येणं किंवा मिसअंडरस्टँडिंग येणं हा एक फार मोठा इश्यू सध्या आपल्याला बघायला मिळतो. आणि तुम्ही मागे एकदा म्हणालात त्याप्रमाणे की मुलं जरी लहान मुलं पूर्वी खेळायची एकत्र, मित्रमैत्रिणी वगैरे ग्राउंडवर, तर तिथे त्या स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज वगैरे असायच्या. आता ते मित्र बरेच वेळेला जमले तरी ते एकत्र 4 जण बसून 5 जण बसून मोबाईलवर ती कुठली गेम असते ती खेळत बसतात. म्हणजे येतात एकत्र पण एकमेकांशी संवाद काही नसतो किंवा एकमेकांशी गप्पा होत नाहीत. असं सगळं चालू असतं. बरोबर. ह्याच्यावर मला एक इन्सिडेन्स आठवला, म्हणजे मी थोडंसं सांगेन तुम्हाला की आपल्याला समजा आता तुम्ही म्हटलं तसं की 4 मुलं गेलीत खेळायला, आई वडिलांनी सांगितलं जा रे बाबा बाहेर खेळ जरा, गेली बाहेर, पण तिथे जाऊन सुद्धा ती मोबाईलच बघत बसतात. आणि खूप ना ह्याच्यामध्ये गेमिंग एक प्रकार तुम्ही ऐकला असेल की सगळी मुलं काही ना काही कंटिन्युअसली गेम खेळत असतात. आणि हे सगळे गेम्स जे काही मी पाहिले आहेत, म्हणजे चांगलेही गेम्स असतात पण व्हायलेंट गेम्सकडे त्यांचा कल जास्ती आहे. मारामारी, हे म्हणजे शूट करणं, हे करणं, बंदुकीत मारायचं, ह्या ज्या सगळ्या फॅक्टर्स मुलांना कंटिन्युअसली त्याच्यावर बंबाड केलं जात असतं. आणि मुलं बोलताना त्या लँग्वेजमध्येच बोलतात. म्हणजे अगदी म्हणजे मी तुम्हाला असं सांगेन की घरातल्या सुद्धा काही आम्ही एक्झाम्पल्स आहेत किंवा लहान मुलं जेव्हा क्लिनिकमध्ये येतात, आय विल शूट यू, आय विल किल यू, हे असे जे काही सेंटेन्सेस आम्ही 4-4, 5-5 वर्षांच्या मुलांकडनं ऐकतो, हे थोडंसं काळजीपूर्वक आणि डिस्टर्बिंग आहे. आणि एक इन्सिडेन्स मी रिसेंटली काही महिन्यांपूर्वी मोबाईलवरच असाच पाहिला होता की एक आई येते, मुलगा काहीतरी आपला मोबाईलवर खेळत असतो, अभ्यासाची वेळ असेल, त्याची खेळायची वेळ असेल, आईने आपलं त्याच्याकडनं सांगून की मोबाईल हातात ओढून घेतला आणि त्याच्या हातात आणून पुस्तक ठेवलं. म्हणजे तिला म्हणायचं असेल बाबा हे सोड आणि अभ्यास कर. त्या मुलाला किती राग आला असेल त्यावेळेला. एक साधारण 5-6 वर्षाचं मूल असेल त्या व्हिडिओ प्रमाणे. त्या मुलानी, आई आपली भाजी निवडत खाली बसली, तो मुलगा हळूच मागणं जातो, एक क्रिकेटची बॅट घेऊन येतो आणि जोरात आईच्या डोक्यात ती बॅट मारतो की आई चक्कर येऊन खाली पडते. असं झाल्यानंतर एक साहजिक माझी अशी अपेक्षा होती की त्यांनी बघावं आईला काय झालं, पण नाही, तो तिच्या बाजूला पडलेला मोबाईल उचलतो आणि निघून जातो. म्हणजे ही इतकी कठीण परिस्थिती, इनसेन्सिटिव्हिटी टुवर्ड्स इमोशन्स, रिलेशन्स, हे मला असं वाटलं की हे फार अवघड आहे, हे चुकीचं आहे बेसिकली. आणि ह्या गेम्समुळे, ह्या सगळ्या मोबाईलमुळे अग्रेसिव्हनेस, बिहेवियर मधला जो अग्रेसिव्हनेस आहे सगळ्यांचाच, तो खूप वाढत चाललाय. मागे एकदा आपण बोलताना अजून एक आपलं चर्चा झाली होती की ज्या पेशंट्सना घेऊन त्यांचे रिलेटिव्ह, आई बाबा म्हणा किंवा आजी आजोबा येतात, कोणी घरातली नातेवाईक मंडळी येतात, तर पेशंट्स तुम्ही चेक करत असताना ते अटेंड करतात त्यांना बरोबर, तर त्यांना त्याविषयी पण तुम्ही मला सांगितलं होतं, ते तुम्ही प्रेक्षकांना आवर्जून सांगावं असं मला. या बाबतीत तर मला वाटतंय मी माझे डॉक्टर सहकारी, म्हणजे नुसतेच ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट म्हणून नाही, इतरही आमचे सहकारी असतील जे खरं या पॉइंटला मला हे समर्थन करतील की माझ्याकडे समजा एखादा किंवा आमच्याकडे कुठल्याही डॉक्टरकडे एक पेशंट जातो, मी कोणाकडे तरी कधीतरी पेशंट म्हणून जाते, आपण त्या डॉक्टरच्या केबिनमध्ये गेल्यानंतर एक शिष्टाचार असतो की डॉक्टरांशी आपलं संभाषण, आपल्याबद्दल, आपल्या पेशंटबद्दल हे महत्वाचं आहे, आपल्याला काही पॉइंट्स डिस्कस करायचे असतात. सो आता ह्याच्यामध्ये काय होतंय की पेशंटला मी तपासतीये, बाजूला नातेवाईक बसलेले असतात, ते कंटिन्युअसली त्यांच्या मोबाईलमध्ये काही ना काही चालू असतं. मग ते चॅट करत असतात, मग वेदर इट इज इम्पॉर्टंट ऑर नॉट, आय डोंट नो. पण इतकं महत्वाचं आहे की तुम्ही तुमच्या पेशंटकडे काय बघतायत, काय बोलतायत डॉक्टर, हे ऐकायला किंवा हे तुम्हाला डिस्कस करायला पण 10 मिनिटं पण वेळ नाहीये.
कधी कधी हे खूप इरिटेटिंग होतं. म्हणजे मी पेशंटशी बोलतीये आणि मी चेक करतेय आणि काय तर टक 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 आवाज येत असतो मागणं. मग असं मागे वळून बघितलं की कळतं हा पेशंट आपले चॅटिंग करतायत किंवा त्यांचं काही असू देत. माझं एवढीच रिक्वेस्ट आहे, म्हणजे मी ही रिक्वेस्ट म्हणूनच सादर करीन प्रेक्षकांना की तुम्ही जेव्हा कुठल्याही डॉक्टरकडे जाता तेव्हा प्लीज 10 मिनिटं तुमचा फोन बंद करा, डॉक्टरांशी बोला, त्यांच्याशी फेस टू फेस कॉन्व्हर्सेशन करा तुमच्याबद्दल, पेशंटबद्दल, विच इज व्हेरी गुड. आणि हे थोडं रिस्पेक्टफुल वाटतं आपल्याला. म्हणजे ते काहीतरी करतायत आणि आपण आपलं खाली मान घालून बघतोय. आणि सगळं झाल्यानंतर, माझं सगळं चेकअप संपल्यानंतर, मी सगळा वेळ दिलेला असतो आणि बाहेर जायच्या वेळेला प्रिस्क्रिप्शन हातात दिलं की मग जागे होतात. काय झालं डॉक्टर? अच्छा बरं मला सांगता का एकदा? पण मी हे सगळं समजून सांगितलेलं असतं तुमच्या. पुन्हा मला हे सगळं नाही सांगायचंय. तुम्ही माझा वेळ घालवताय, तुम्ही स्वतःचा वेळ घालवताय आणि बाहेर इतर बसलेले जे पेशंट असतात त्यांचा तुम्ही वेळ खाताय. सो हा थोडासा म्हणजे ती इन्सेन्सिटिव्हिटी म्हणता येईल पेशंटच्या नातेवाईकांमध्ये. ऍब्सोल्युटली. म्हणजे तेवढा तुम्ही शिष्टाचाराचा शब्द अगदी बरोबर वापरला की तुम्ही रिस्पेक्ट दिला पाहिजे. तुमच्याच नातेवाईकाला डॉक्टर तपासतायत तर ऍटलीस्ट तुम्ही लक्ष तर द्या. काय म्हणताय तुम्ही एवढं घेऊन आलात त्या पेशंटला डॉक्टरांकडे, ते फार कमी तो दिसतो. हा पण एक भाग झाला. आणि इतर काही थोड्याशा गमतीशीर सुद्धा गोष्टी घडतात की आता लहान मूल आलं, एक 5-6 वर्षाचं, आता 1 वर्षाचं, आई वडील कोणीतरी बसलेले असतात आणि आपण आता म्हणूया चष्मा लागणे याच्यामध्ये कारणं भरपूर असतात. म्हणजे मोबाईल हे एकमेव कारण नाहीये, त्याच्यामध्ये जेनेटिक्सचा पण रोल असतो, त्याच्यामध्ये इतर काही एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स असतात. आम्हाला ते सगळं समजून सांगणं पण गरजेचं असतं. आपण आता मोबाईल विषयी किंवा स्क्रीन्स विषयी बोलतोय म्हणून त्याबद्दल आपण सगळं एक्सप्लेन केलं. पण आधीच्या काळी नव्हते का लोकांना चष्मे लागत होते ना. म्हणजे लहानपणी, आपल्या लहानपणी सुद्धा लोकांना मायनस नंबर वगैरे लागणं हे साहजिक असायचं. पण आता काय होतं, मी समजा सांगितलं की तुमच्या मुलाला नंबर लागला आहे किंवा 12-13 वर्षाची मुलं येतात आणि मायोपिया म्हणजे जेनेटिकली जेव्हा ते लागतो, अशा वेळेला पेरेंट्सची जी रिॲक्शन असते ती इतकी भयंकर असते की एकदमच असं ते खूप काहीतरी आश्चर्य, मोबाईलला चष्मा लागला ना, तो मोबाईलमुळेच लागला. हा ना डॉक्टर मोबाईल खूप वापरतो. मोबाईलचा वापर कमी करावा हे मी पण सांगते, प्रत्येकाचे आई वडील सांगतात, सगळेच समजून सांगतात. पण ते एकमेव कारण नाहीये. तुम्ही डॉक्टरांकडनं समजून घ्या की तुमच्या मुलाला नंबर का लागला. तुम्ही जेव्हा असं कारण मुलांसमोर सांगता तेव्हा लहान मुलं उलटून बोलतात की ओपीडी मध्ये, बाबा तू नाही का वापरत, तू किती वेळा मोबाईलवर बसलेला असतोस, रात्री उशिरापर्यंत तू पण बघत असतोस, सांगू का डॉक्टरांना. असे काही गमतीशीर अनुभव मला येतात. तेव्हा अशा वेळेला आम्हाला दोन्ही बाजूला एक्सप्लेन करायला लागतं की मुलांच्या दृष्टीने काय महत्वाचं आहे, आई वडिलांच्या दृष्टीने काय महत्वाचं आहे. आई वडील हे शेवटी मुलांसाठी एक एक्झाम्पल असतात. दे लुक अपॉन यू की आई कशी वागते, वडील कसे वागतात. तुम्ही जर 24 तास तुमच्या मोबाईलवरच असाल तर मुलं तुमचंच अनुकरण करणार आहेत. तुम्ही तो वेळ सेपरेट आउट करा की माझे कामाची वेळ वेगळी, फॅमिलीची वेळ वेगळी, तर मग मुलं हळूहळू तुमच्याकडे बघून ते शिकतात. असा सगळा तो तुम्ही जे आता म्हणलात की आई वडिलांकडे बघून मुलं शिकतात आणि तुम्ही संदेश देताय सगळ्यांना की तुम्ही मुलांबरोबर वेळ घालवा. तुम्ही स्वतः पण मला म्हणलात की तुम्ही तुमच्या घरामध्ये पण असे काही नियम, मोबाईलचा अतिरेकी वापर होऊ नये म्हणून घालून घेतलेत नियम, तर त्याविषयी आपल्या प्रेक्षकांना सांगा. आमच्या घरी आता फॅमिली टाइम जेव्हा आम्ही म्हणतो त्यावेळेला आम्ही असं ठरवलेलं असतं की फॅमिली टाइमच्या वेळेला मोबाईल हा नाही आला पाहिजे. आता सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये आहे आपला जो डिनर किंवा लंच, जे काही तुम्ही एकत्र ऍज अ फॅमिली करतात त्यावेळेला आम्ही सांगतो की बाबा मोबाईल ठेवून द्यायचे. नाही आणले डायनिंग टेबलवर तरी चालतील किंवा अगदीच काहीच असेल तर त्याला आम्ही पालथं घालून ठेवतो. 20-25 मिनिटं, अर्धा तास तुम्ही एकत्र बसून जेवण करणार आहात त्यावेळेला तुमचा तो एक महत्वाचा की ऍज अ आई वडील, मुलं, हे जे काही संभाषण चालतं, आज दिवसभरात काय झालं, ह्या ज्या गप्पा रंगतात त्या विदाऊट मोबाईल इतक्या छान रंगतात. त्याच्यामुळे आम्ही पण तो नियम केलाय की जेवायला बसताना मोबाईल आणायचे नाही. आपण जेवूयात सगळे एकत्र, आपली वेळ एकत्र घालूयात, गप्पा मारूयात, त्याच निमित्ताने थोडासा मोबाईलचा टाइम कमी होतो. शिवाय आता मी माझ्या घरात माझ्या मुलांना पण सांगितलंय की जी काही तुमची झोपायची वेळ आहे त्याच्या कमीत कमी 2 तास आधी तुम्ही मोबाईल बघायचा नाही. अशाने काय होणार आहे की तुमचं जे मगाशी मी जे एक्सप्लेन केलं की आपला जो स्लीप इंड्यूस करणारा हॉर्मोन असतो मेलाटोनिन, तो सिक्रेट व्हायला त्याला वेळ मिळतो आणि मग तुम्हाला शांत झोप लागते, तुमची स्लीप पॅटर्न रेग्युलराईज होण्यासाठी. सो हे मी आमच्या घरात सुद्धा आम्ही केलंय. किंवा एखादं फॅमिली फंक्शन असेल, अनलेस अँड अंटिल आपण फोटो व्हिडिओ काढणं हे फार कॉमन झालंय सध्या. सो फोटोज व्हिडिओज काढून झाले ठीक आहे, पण तो ठेवून द्यायचा. एकत्र आल्यानंतर एकत्र बसणं, गप्पा मारणं हे महत्वाचं आहे. हे आम्ही माझ्या फॅमिलीत स्वतःच्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा आम्ही हे इन्क्लूड केलेलं आहे आणि हेच मी प्रेक्षकांना सुद्धा सांगेन. बरेचसे जण मी बघतो की जस्टिफाय करतात
की नाही आम्हाला मोबाईल आमच्या कामाच्या स्वरूपामुळे सारखा लागतो. मी सुद्धा अशा कामाचं स्वरूप माझं आहे की आम्हाला व्हॉट्सअपवर सारखे मेसेज येत असतात, किंवा मी ट्रॅव्हल करत असताना गाडीने 2 व्हीलर असू देत 4 व्हीलर असू देत, फोन येतात, आम्हाला ऑर्डर्स येतात आमच्या कामाशी संदर्भात. तर एवढी तर इनसेन्सिटिव्हिटी ठेवू नये की एकीकडे जे मी आता मध्यंतरी गमतीचा भाग म्हणून सांगतो की मोबाईलच्या आपल्या व्हॉट्सअपच्या स्टेटसवर मी ठेवलं होतं की अशा लोकांना माझा सलाम आहे की ज्यांची आय हँड कोऑर्डिनेशन खूप छान आहे. उजव्या हाताने एक्सिलेटर ऑपरेट करतायत 2 व्हीलरचा आणि डाव्या हातामध्ये मोबाईल बघतायत. अच्छा, मोबाईल काय बघतायत? काहीतरी इम्पॉर्टंट फोन आलाय, बाजूला घेतली गाडी, बघतायत काही नाही, व्हॉट्सअप, इंस्टाग्रामचे रील्स हे बघत बघत चाललेत. म्हणजे एक असा दृष्टिक्षेप टाकतात. अच्छा, पुढच्या काही मीटर कोणी नाही दिसत आहे मध्ये माणूस, की त्यांचं मोबाईलवर सुरू होतं. आणि असे ऍक्सिडेंट झालेले मी स्वतः बघितलेले आहेत. आणि 4 व्हीलरमधनं जर तुम्ही असं करत असाल 4 व्हीलर चालवताना, तर तो जर ऍक्सिडेंट झाला तर तो किती भयानक असू शकतो हे लोकांना ते बघितल्याशिवाय किंवा अनुभवल्याशिवाय कळत नाही असं मला वाटतं. आणि आपण लोकांना ओरडून ओरडून सांगतोय की तुम्ही ऍटलिस्ट ड्राईव्ह करताना किंवा चालत असताना मोबाईल नका वापरू. तुम्ही स्वतःचाही जीव धोक्यात घालताय आणि इतरांचाही घालताय. तर हे खूप डिस्टर्बिंग आहे. हे सगळं बरोबर आहे, म्हणजे खूप डिस्टर्बिंग आहे. पण ह्याला आता उपाय म्हणून, आता जसं आपण मगाशी सगळं डिस्कस केलं की ह्या अतिरेकी मोबाईल किंवा कुठल्याही स्क्रीनचा वापर, मोबाईलचा जास्ती स्क्रीनचा वापर म्हणजे त्यातल्या त्यात मोबाईलमुळे हे वाढलं आहे. कारण अवेलेबिलिटी खूप इझी झाली. ऍपल असतो, आयफोन असतो, हे सगळं प्रकार वेगळे आहेत, पण सगळ्या माणसांकडे फोन आहेत. जन्माला आलेल्या मुलाला सुद्धा आम्ही आता फोन घेऊन द्यायला लागलोय, कारण तो त्याच्याशिवाय जेवत नाही, किंवा आई वडिलांना शांतता हवी असते म्हणून ते मोबाईल देऊन टाकतात. तू तुझं खेळ बाबा, मला काही डिस्टर्ब करू नकोस, किंवा अशा ज्या काही सगळ्या प्रकार आहेत. त्याच्यामुळे ही अवेलेबिलिटी वाढल्यामुळे त्याचे प्रॉब्लेम्स किंवा आपण जे काही फेस करतोय किंवा त्याचे दुष्परिणाम हे आपल्याला सगळ्यांमध्ये बघायला मिळतात. आता ह्या सगळ्यांमध्ये आपण जेव्हा प्रॉब्लेम्स म्हणून बघायला जातो त्यावेळेला ह्याच्यावर आपल्याला काहीतरी उपाय करणं गरजेचं आहे. तुम्ही म्हटलं तसं टेक्नॉलॉजी वाईज बरोबर आहे की तुम्हाला पण गरज आहे, मला पण गरज आहे. पेशंटचे फोन येतात, मेसेजेस येतात, कंटिन्युअसली आपण फोन हातात ठेवणं किंवा असतो आपल्याकडे, ही एक सोय झाली आहे. पण थोडंसं त्याला कुठेतरी लिमिटेशन्स दिले पाहिजे. फ्रिक्वेंट चेकिंग ऑफ मेसेजेस वगैरे आता ते आपण करतो, पण मग कंटिन्युअसली तुम्ही बघितलंच पाहिजे का स्क्रीनकडे? नाही. माझं काम झाल्यानंतर मी थोडासा मध्ये गॅप, काही काम नसेल तर तो ठेवून द्यायला पाहिजे. इतर काही गोष्टी केल्या पाहिजे ज्याच्याने माझं मन डायव्हर्ट होऊ शकतं. मला माझे बाकी काही कामं असतात, समोर कोणी बसलंय माझ्या, फेस टू फेस कमी, माझ्या समोर जर समोर बसलेल्या व्यक्तीला महत्व द्या. हे पण एक महत्वाचं आहे की माझ्या समोर बसलेल्या व्यक्तीशी मी बोलत नाहीये, पण माझा कुठेतरी दुसऱ्या गावात माझी मैत्रिणी आणि तिचा आत्ता मेसेज आला, मला तिला आत्ताच रिप्लाय करणं गरजेचं आहे. हे महत्वाचं नाहीये. अर्जंट इमर्जन्सी जर नसेल तर तुम्ही काही वेळाने उत्तर द्या. समोर असलेली तुमची जी व्यक्ती आहे तिच्याशी तुम्ही बोला, तिच्याशी तुम्ही कॉन्व्हर्सेशन साध्य करा. आणि साधारण हे जेव्हा आपण करायला लागू तेव्हा आपोआपच थोडासा मोबाईलचा वापर आपला कमी होणार आहे. आता आपण जसं सुरुवातीपासून सगळं डिस्कस करतोय, मोबाईल किंवा कुठलीही स्क्रीन ही वरदान आहे का शाप आहे असं जर आपण विचार केला तर निश्चितच वरदान आहे, कारण त्याच्याने खूप गोष्टी सोप्या झाल्या. पण मग त्याचा वापर कुठे करावा, किती करावा, कुठे तो लिमिट करावा, ह्या सगळ्या गोष्टींवर आपल्याला थोडंसं काम करायला लागतं. त्याचा ओव्हरयूज होत असेल तर तो श्रापच म्हणला पाहिजे. तो श्रापच झाला. पण मग मला तो जर वरदान म्हणून वापरायचा असेल, मी आता अजून एक उदाहरण असं देईन की आई येते मुलाला घेऊन, हा असंच बघतो तो, मग मी पण त्यांना विचारते किती तास तो मोबाईल बघतो. मग ते मला सांगतात तो काय 7-8 तास मोबाईलवर असतो. काय करतो काय? आजकाल सगळ्या शाळा कॉलेजेस सगळे अभ्यास म्हणे त्याच्यावर पाठवतात, मग आम्हाला पण पर्याय उरत नाही असं आई वडिलांचं म्हणणं आहे. पण मी म्हणते की आता माझ्याही मुलांचा अभ्यास यायचा त्याच्यावर, आता त्यातनं मी मार्ग काय काढला जर आई म्हणून मी पण बघितलं की अरे बाबा आता काय करावं आपण, मी जाऊन त्याची प्रिंटआउट काढून आणायचे की जो काही अभ्यास पाठवलाय शाळेने त्याची मी प्रिंटआउट आणून देणार आणि मी मुलाला सांगणार बाबा हे बघ. जर तो त्या कामासाठी 1 तास स्क्रीनवर बसणार होता तर ऍटलिस्ट त्यातलं फक्त 5-10 मिनिटं त्याला जर काही सबमिशन द्यायचं असेल तेवढं, पण बाकी सगळं काम तो त्या पेपर वर्कवर करतो आणि सबमिशन करायचं असेल तर तो तेवढं. सो तुम्ही विचार करा 1 तासाचा वेळ हा साधारण 20 मिनिटावर आला. ही एक उपाय झाला. आणि प्रत्येक आई वडिलांनी काहीतरी त्यातनं मार्ग काढणं, आपल्या स्वतःच्या आयडियाज आपल्याला वापरून ते करावं लागतं आहे. यामध्ये तुम्ही मला हे सांगितलं होतं की समजा जर तुम्ही आता जसं माझ्या पण कामामध्ये किंवा जे IT प्रोफेशनल्स म्हणू की ज्यांना कंटिन्युअस स्क्रीनवर बघावं लागतं, तर त्यांनी काय करावं तुम्ही सुचवता की एक थोडा वेळ स्क्रीन पासून
लांब बघण्यासाठी? IT प्रोफेशनल्स किंवा कुठल्याही पीपल, जे काही लोक तुम्ही ह्याच्यावर असतात स्क्रीनवर कुठल्याही कामानिमित्त, मग तुमचं काम असू देत किंवा तुम्ही एंटरटेनमेंट करू देत, मी असं म्हणेन सगळ्यांसाठी की आता ह्या आपण ट्रीटमेंट भागाकडे जर गेलो तर सगळ्यात महत्वाचं स्क्रीन टाइम हा कमी करायलाच हवाय. आता कसं कमी करायचं त्याच्यामध्ये मी काही काही उपाय तुम्हाला सांगितले, तर ते तुम्ही फॉलो करायचा प्रयत्न करा. आणि महत्वाचं, जिथे आपल्याला खरंच काही नाही करता येते त्या लोकांना मी असं सांगेल की तुम्ही 20-20-20 रूल हा इतका महत्वाचा आणि इतका सिंपल रूल आहे की हा प्रत्येकाने फॉलो करणं गरजेचं आहे. आता काय असतं 20-20-20? मी काम करायला बसली आहे, माझं स्क्रीन चालू आहे, पण 20 मिनिटानंतर, प्रत्येक 20 मिनिटानंतर मी त्या स्क्रीनवरनं माझी नजर काढणार आणि 20 फूट अंतरावर, म्हणजे लांब बघायचं, दूरवर बघायचं 20 सेकंदासाठी. सो 20 मिनिटानंतर 20 सेकंदासाठी 20 मीटर लांब बघणे, असा तो रूल आहे. सो हा कम्प्युटर विजन सिंड्रोम मधल्या प्रत्येकच पेशंट्सला आम्ही हे सांगतो की तुम्ही हा रूल फॉलो करायला सुरुवात करा. त्याच्याने काय होतं, सगळ्यात महत्वाचं तुमच्या डोळ्याचे मसल्स एकदम रिलॅक्स होतात आणि तुम्हाला पुन्हा कॉन्सन्ट्रेट करायला ते परत अलर्ट झाल्यासारखे होतात. हा एक होतो. डोळ्यांची ड्रायनेस, जेव्हा आपण डोळे ब्लिंक करतो, डोळ्यांचं ब्लिंकिंग रेट कमी होतं जेव्हा आपण जो इंटेन्स फोकसने काहीतरी मी काम करतेय, सो तो फोकस असतो, त्याच्यामुळे माझे डोळे असे असतं की मी त्याचे ब्लिंक, म्हणजे पापणी हलवण्याचं जे प्रमाण असतं आपलं ते कमी होतं. सो वेन यू लुक ॲट अ डिस्टंट ऑब्जेक्ट, आपोआपच तुमचे डोळे रिलॅक्स होतात, ब्लिंकिंग रेट वाढतो, तुमची जी काही टिअर फिल्म असते ज्याच्यामुळे हे ड्राय आयचे सगळे प्रॉब्लेम्स असतात, ती टिअर फिल्म तुमची थोडी स्टेबल होते आणि तुम्हाला पुढच्या काही 20-25 मिनिटांसाठी पुन्हा काम करायला तो फ्रेशनेस मिळतो. तुम्ही म्हणताय हे फक्त 20 सेकंदच करायचं, म्हणजे खूप पिरियड, म्हणजे जास्त वेळ पण नाहीये, नाहीये. याच्यासाठी आम्ही तर अजून एक आयडिया देतो लोकांना की तुमच्या कम्प्युटरवर किंवा मोबाईलवर रिमाइंडर्स लावा, 20-20 मिनिटं किंवा 30 मिनिटाचा रिमाइंडर लावा, पण तो फॉलो करा. त्याच्याने खूप फरक पडतो. छोटीशी गोष्ट आहे, लोकांना वाटतं हे याच्याने काय होणार आहे, पण नाही. इट मेक्स अ लॉट ऑफ डिफरन्स विथ युअर आईज. खूप रिलॅक्स होतात तुमचे डोळे आणि ज्या काही आपण साईड इफेक्ट्स बद्दल बोललो मगाशी की कोरडे पडतात डोळे वगैरे, ह्या सगळ्यांचा त्याच्यावर फायदा निश्चितच होतो. दुसरं, आता हा झाला एक रूल जो पेशंटला फॉलो करायचा. तुम्हाला जर काही त्रास सुरू झाला तर तुम्ही डॉक्टरांच्या ऍडवाइस प्रमाणे ल्युब्रिकंट्स वापरायला देतो आम्ही पेशंट्सला, पण ते गरजेचे असतील तर वापरायचे. म्हणजे मी आज एक ल्युब्रिकंट ड्रॉप लिहून दिला पेशंटला आणि मग ते काय होतं, 1 महिना वापरा, 15 दिवस वापरा असं आम्ही सांगतो. छान वाटतं त्याच्याने, टाकलं की गार वाटतं, एकदम विजन क्लिअर होते. मग पेशंट्स काय करतात, वर्षानुवर्ष ते एकच ड्रॉप टाकत बसतात. सो मी असं म्हणेन की हो, ल्युब्रिकंट्स आपल्याकडे ओव्हर द काउंटर मिळतात, भारतात आपल्याकडे ओव्हर द काउंटर औषधं मिळतात. त्याच्यामुळे काय होतं, तुम्ही अनेक वर्ष एकच औषध वापरत राहतात, जे बरोबर नाहीये. गरजेचं आहे का, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वापरा, डॉक्टरांना विचारा. हवं तर तुम्ही 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी त्यांना विचारून की बाबा हे दुसरं बदलायचं आहे का औषध, का तेच चालू ठेवायचंय, हे सगळं तुम्ही सल्ल्यानुसार करा. ल्युब्रिकंट्स वापरावे हे बरोबर आहे, पण ते सल्ल्यानुसार वापरायचे. थोडक्यात काय मंडळी की आपण जे बाऊ करतो एखाद्या गोष्टीचा की मोबाईल वापरणं आम्हाला गरजेचं आहे, आमच्या प्रोफेशननुसार वापरा, जरूर वापरा, करमणुकीचं साधन म्हणून सुद्धा वापरा, पण त्याला काहीतरी लिमिटेशन्स घालून घ्या, काही नियम लावून घ्या. जसं डॉक्टरांनी स्वतःनी पण त्यांच्या फॅमिली मेंबर्ससाठी किंवा स्वतःच्या फॅमिलीसाठी हे नियम स्वतःला लावून घेतलेत आणि ते केलं तरच आहे, नाहीतर पुढे डोळ्यांचं काय होईल हे डॉक्टर आणि देवच जाणू शकतो. तर आजच्या एपिसोडचा उद्देशच तो होता की मोबाईलच्या अतिरेकी वापराचा दुष्परिणाम खूप होतो आणि फक्त दृष्टीवर नाही तर तो मानसिक होतो, शरीरावर होतो आणि नातेसंबंधांवर सुद्धा होतो. हे सगळं टाळायचं असेल तर आपल्याला मोबाईलचा वापर हा खूप अलर्ट राहून करायला पाहिजे. या नोटवर आज आपण इथे थांबूयात. तुम्ही खास वेळ दिलात या सगळ्या एपिसोडसाठी, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.